उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केज विधानसभा संपर्क प्रमुख परशुराम जाधव हे झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी आले असता व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट साकुड वरवटे येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन बी बियाणे डीपीए खत हा 2024 चा आहे का बोगस, तर हा खत बोगस तर नाही ना, याची पूर्ण चौकशी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यात अश्रू आणून आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांनी सांगितले की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला जी कर्जमाफी दिली, सोयाबीनला चांगला म्हणजे 6,500चा भाव दिला व पुढील काळात आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजेत, अशी भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित केज विधानसभा संपर्क प्रमुख परशुराम जाधव, केज विधानसभा महिला संघटिका डॉक्टर नयना शिरसाट, तालुका प्रमुख बाळासाहेब शेप उर्फ प्रिन्स, शहर प्रमुख अशोक हेडे, जिल्हा समन्वयक अशोक गाढवे, उपतालुका प्रमुख बालाजी चाटे, महिला आघाडी तालुका प्रमुख रेखाताई घोबाळे, उपतालुका प्रमुख जयश्रीताई मोरे, माजी तालुका प्रमुख बाळासाहेब वाघाळकर, शिवसैनिक सागर जाधव मुंबई, मोरेवाडी विभाग प्रमुख शिवाजी चाटे, युवासेना उपजिल्हा प्रमुख विष्णू धायगुडे, उपजिल्हा प्रमुख अक्षय कदम व महिला आघाडी शहर प्रमुख सुनीता जाधव हे आवर्जून उपस्थित होते. नमस्कार. शेतकऱ्यांची व्यथा जाणण्यासाठी या ठिकाणी बांधावर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी नेते मंडळी या ठिकाणी आमची व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी माझ्या शेतामध्ये स्वागत करतो आणि आभार पण मानतो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारे फार बोटावर मोजण्या इतके व्यक्ती राहिलेले आहेत. व्यथा जाणून त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणं शासनानं देणं हे गरजेचं आहे. परंतु शेतकरी हा पोशिंदा असताना देखील या पोशिंद्याकडे शेतकरी राजकीय वर्ग हा दुर्लक्ष करत आहे. याबद्दल मला खंत वाटते. काय समस्या काय आहेत का तुमच्या? शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे आम्ही इतकं मेहनत करून सुद्धा, आमचे आई वडील झालं, रात्रंदिवस मेहनत करतो आम्ही, परंतु आमच्या सोयाबीनला 4,600 4,400 पर्यंत भाव येतो. हे खूप आम्हाला बेकार वाटतंय. आम्ही शेतकरी या पुत्र या नात्यानं की आम्हाला अक्षर रडू येतंय की आमचा बाप आहे ना किती रात्रंदिवस मेहनत करतोय आणि त्याला जर भाव येत नसेल तर खरंच बेकार वाटतंय की आमचे वडील 10 एकर जमीन दुसऱ्याची करतात, परंतु सोयाबीनला भाव येत नाही. म्हणून शेतकरी पुत्र असल्यामुळे इतकं बेकार वाटतंय की रात्रंदिवस मेहनत करून जर भाव देत नसेल सरकार तर किती ही लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रत्येक जण हा काहीतरी अपेक्षा धरूनच जगत असतो, परंतु त्याला शेतकरी ही सरकारचे धोरण ही बरोबर नाहीत. त्यामुळे थोडं बेकार वाटतंय. तरी सरकारनं थोडा हमी भाव दिला पाहिजे, कारण की इतकी मेहनत करून सुद्धा जर भाव येत नसेल तर ह्याचा उपयोग सुद्धा नाही. उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 13,000कडे भाव गेला होता सोयाबीनला. तुम्हाला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली का? मला स्वतःला भेटली ही कर्जमाफी. तुम्हाला भेटली उद्धव साहेब असताना कर्जमाफी? स्वतः. आणि नव्हती भेटली. हा, आता पुढे तुमच्या म्हणजे उद्धव साहेबांकडून काय अपेक्षा आहेत? की आमच्या सोयाबीनला भाव देणं आवश्यक आहे. आणि ही परिस्थिती बघून खरंच बेकार वाटते आम्हाला की सोयाबीनला भाव 6,000 तरी पुढे तरी पाहिजे, पुढी समजा हमी भाव, परंतु सरकार देत नाही. नियोजन हे करते आहेत काळजी, उगा चौकशा करतेत नावाखाली, परंतु हे काहीच देत नाहीत. म्हणजे आम्ही रात्रंदिवस मेहनत करून फक्त आम्ही मागालो काय, फक्त हमी भाव मागालो ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी प्रिन्स बाळासाहेब साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या शेताला भेट द्यायला आले, तुम्हाला भेट द्यायला आले, त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? काय वाटतं तुम्हाला? फक्त आमच्या शेतकऱ्याच्या
जी अडचणीत समजा की हमी भावाविषयी खूप अडचण आहे की आम्ही याच इथं रात्रींदिवस ज्यावेळेस ज्वारी येते त्यावेळेस आमच्या इथं डुकर रागाला आम्हाला 3-3, 2-2 महिने रात्रंदिवस यावं लागतं इथं. आणि त्या ठिकाणी जर आम्ही मळा हे करून वरीच राहून अंधाराचं ही रात्रचं 2-2 आणि 3-3 वाजता बॅटरी घेऊन आम्हाला इथं सांभाळत बसावं लागते. आणि त्याला जर भाव आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला थोडं बेकार वाटतंय ना की आम्ही इतके शेतकऱ्याचे पुत्र असून सुद्धा जर भाव मिळत नसेल, सरकारचे काही धोरणं बी चुकत असतील ना त्यामध्ये, की प्रत्येक शेतकऱ्याचं हे म्हणणं येतंय की आपण भाव मिळाला पाहिजे, परंतु राजकीय प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतंय. प्रत्येकाचं सरकार आल्यानंतर थोडं नियोजन करीत नाहीत, जास्त काय मागत नाहीत, फक्त थोडा हमी भाव मागतात. प्रत्येकाचं काहीतरी अपेक्षा आहे म्हणूनच आपण जागा लावून ही. निश्चितच आज साकुड या गावी जे शेतकरी आहेत चाटे म्हणून, त्यांनी जे आपली व्यथा मांडली, आज त्यांनी स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी आणून हे सरकार त्यांच्यावर शेतकऱ्यावर कसा अन्याय करतंय हे त्यांनी आज त्यांच्या वाणीमधून बोलून दाखवलं. तरी माझे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आपण वेळीच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचं जे नियोजन आहे सोयाबीनला हमी भाव देण्याची कृपा करावी. नसता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आज त्यांनी इतकं म्हणजे आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे. आज त्यांनी त्यांच्या मनातली जी भावना अशी म्हणजे त्यांच्या अश्रू वाटे बाहेर येऊन त्यांनी त्यांच्या वडिलावर काय अन्याय होतोय, म्हणजे ही गव्हर्नमेंट काय करतं सरकार, यांनी त्यांच्या मनातून असे कळकळीनं अशी त्यांची वाणीच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे की आपण शेतकऱ्याकडे थोडा हमी भावाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला एक हमी भाव द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. आम्ही चाटे कुटुंबाच्या परिवाराला भेटलो, बांधावर जाऊन त्याचा व्यथा ऐकलं तर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. असं वाटलं की शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे महाराष्ट्र जनतेचं, देशाच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी आहे. त्या दृष्टिकोनातून जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी सगळे शेतकरी लोकांना 2 लाखाचं कर्ज माफ केलं होतं. आणि आता येणाऱ्या भविष्यामध्ये आज आम्ही सगळं देवस्थान सांगणं घालतो की येणारं सरकार आमचा उद्धव साहेब असू दे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ दे आणि शेतकऱ्याला कर्ज तो मुक्त करू दे आणि शेतकरी एकही आत्महत्या केलं नाही पाहिजे एवढं सांगणं करण्यासाठी आणि या सगळ्या बांधावरती शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकरी बांधावर जात आहोत. पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आणि शेतकऱ्यांना आम्ही दिलास देत आहोत. तुम्ही आत्महत्या करू नका, येणारं सरकार आपले सरकार आहेत. उद्धव साहेब सरकार म्हणजे आपले सरकार, शेतकऱ्याचे सरकार. या आदेश देण्यासाठी, संदेश देण्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकरी बांधावर जात आहोत. या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कापूस हे जी धान्य आहेत ह्याचं बी बियाणे व्यापाऱ्यातर्फे योग्य भावात मिळत नाही. खत बी बियाणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो. शेतकरी जगला तर आपण जगलो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ह्या भावनेने मी तुम्हाला असं साहेबांतर्फे आणि माझ्यातर्फे असं आश्वासन देते की येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारतर्फे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, शेतकऱ्यांच्या व्यथा प्रायोरिटीनं विचारात घेतल्या जातील. आज केज विधानसभा प्रमुख परशुरामजी जाधव साहेब हे झालेल्या लोकसभेचा आढावा व येणाऱ्या विधानसभेचा आढावा घेण्यासाठी अंबेजोगाई शहरामध्ये आले असता त्यांनी अशी एक संकल्पना सुचवली की आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊया. म्हणून आज आम्ही साकुड या गावी आमचे बंधू श्रीराम शेप यांच्या शेतामध्ये आलोत. तर शासनातर्फे सध्या जे बी बियाण्याचं बोगस विक्री चालू आहे हे आम्ही तालुक्यात बघत आहोत. कारण अंबाजोगाई तालुक्यातील बियाणेवाले 2023चाच खास करून तापडे ॲग्रो 2023चाच खात विक्री करत आहेत. त्यानंतर सोयाबीन हे सुद्धा बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. तरी माझी तालुका कृषी अधिकाऱ्यांना विनंती राहील, आपण जर वेळेत उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरून शेतकऱ्यासाठी प्रचंड प्रमाणात आंदोलन करावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार साहेब, तालुका कृषी अधिकारी यांची राहील. जय महाराष्ट्र.
शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडी, मी सौ रेखा विशाल घोबाळे, आम्ही इथे साकुडे येथे शेतात आलात, चाटे पुत्र इथं आम्ही त्यांच्या शेतात आलात, त्यांची आडी अडचणी सरकारने दूर कराव्या हीच आमची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं, आता शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून त्यांच्या व्यथा तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? एकच भावना आहेत की त्यांचं आडी अडचणी सगळ्यांनी दूर करावी सरकारने आणि त्यांचे डोळ्यातले अश्रू न येऊ द्यावे अशी माझी मागणी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं जर सरकार आलं तर तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काय करू शकाल? येणाऱ्या काळात आमचे सरकार जर आलं तर आम्ही यांची सगळी आडी अडचणी सगळी दूर करू. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने खास करून मुंबईहून परशुराम जाधव साहेब इथं आलेले आहेत. आम्ही साकुड या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्यात. त्याच्यामध्ये त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये खताचे प्रश्न आहे, बियाणीचे प्रश्न आहेत, लाईटीचे प्रश्न आहेत, हमी भावाचे प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न आहेत. शेतकरी अश्रू आणून त्यांचे व्यथा आमच्या समोर मांडत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कृषी मंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत, शेतकऱ्याचे बरेचसे व्यथा आहेत आणि भरपूर शेतकरी आत्महत्या सुद्धा करत आहेत. हे छोटे छोटे प्रश्न आहेत पण हे खूप मोठे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आम्ही सरकारने ह्या प्रश्नावर गंभीरने विचार करावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत खताचा, बियाणाचा योग्य भाव आणि त्यांचे जे माल निघते शेतीचा त्याला योग्य भाव द्यावा अशी आम्ही सरकारकडे विनंती करत आहोत.